कितना लेगी, आती है क्या, कितना रेट है, एक शॉट का कितना लेगी, म्हणजे असे प्रश्न विचारण्यात येतात. ते मग मलाही आलेले आहेत. आज त्या भागामध्ये सर्वात जास्त जे यूज होतं ते कंडोम यूज होतात. त्याचबरोबर महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सॅनिटरी पॅड मोठ्या प्रमाणावरती तिथं वापरले जातात. त्याचं विल्हेवाट कशी लावता यायला पाहिजे हा एक खूप मोठा चॅलेंजिंग विषय आहे. त्याचबरोबर जे मुलं आहेत त्यांचं भविष्य घडवण्यासाठी त्यांच्या करिअरसाठी काम होणं गरजेचं आहे. बेटनॉलच्या क्रीम जसे कंडोमचे बॉक्सेस तिचं दिसायचे तसे बेटनॉलचे बॉक्सेस दिसायचे. बेटनॉल क्रीम कधी कधी अशा गोष्टी होतात की व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर कस्टमर येण्याचं प्रमाण कमी होतं त्या ताईकडं. मग ते कस्टमर कमी होण्याचं प्रमाण झालं की मग 4 पैसे जास्त मिळावे म्हणून कंडोम न वापरता म्हणजे रिस्कमध्ये जाऊन जे सेक्स रिलेशन ती ठेवते, त्यामुळे HIV सारखा आजार होण्याची पण दाट शक्यता तिथं निर्माण होते. ज्यावेळेस तुम्ही त्या महिलेचे फुटेज व्हायरल करता किंवा सोशल मीडियाला टाकता तर हे पूर्णतः चुकीचं आहे. आसाममधल्या एका महिलेला तिच्याच बॉयफ्रेंडनी आणून त्या ठिकाणी विकलं होतं. तर आज सुद्धा या घटना घडतात आहेत आणि महिला तिराईत व्यक्तीवरती खूप लवकर विश्वास ठेवतात. अलकाताई, खरं तर तुम्ही आत्ता स्टुडिओमध्ये आल्या तर फोनवर बोलतच आल्या की एक डेड बॉडी नेपाळला पाठवायची. ते ऐकून आमच्या सगळ्या टीमला एक धक्का बसल्यासारखंच झालं. काय प्रकार होता? दादा, हे काम माझ्यासाठी नेहमीचंच आहे. मी ज्या भागात काम करते त्या एरियामध्ये मी ही कामं करत असते, त्यामुळे शक्यतो त्या भागामध्ये सगळ्याच लोकांना माहिती आहे की ह्याविषयी जर का मदत हवी असेल तर आपण अलकाताईंना कॉल करायला पाहिजे. तर आज एक घटना आमच्या भागामध्ये घडलेली आहे. बुधवार पेठेत एका नेपाळी व्यक्तीचा तिथं मृत्यू झालेला आहे आणि ती डेड बॉडी नेपाळला घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज आहे. आणि सातत्याने बुधवार पेठेमध्ये काम करत असताना ससून हॉस्पिटलला जे काय शववाहिनी असते, ॲम्ब्युलन्सची जी सुविधा असते, तर त्यासाठी मी सतत प्रयत्न करत असते आणि ह्या विषयाची पूर्वकल्पना त्या भागातल्या स्थानिक लोकांना, स्थानिक महिलांना सगळ्यांनाच आहे. तर म्हणून मला जस्ट आत्ता तुमच्यासमोरच कॉल आला की ताई आम्हाला ससून हॉस्पिटलच्या शववाहिनीचा नंबर द्या म्हणून. आणि त्यानुसार मी गणेश साबळे दादा म्हणून जे आहेत ससून हॉस्पिटलला आणि नेहमी मला मदत करतात. ज्यावेळेस पण त्या भागात एखाद्या ताईचा मृत्यू होतो आणि मला शववाहिनीची गरज पडते तर मी सातत्याने त्यांना कॉल करते आणि मला कधी कधी काही चार्जेस न घेता ही शववाहिनी मिळते. तर मग आजसुद्धा त्यांना म्हणजे ज्या दादांना शववाहिनी हवी होती तर त्यासाठी त्यांनी कॉल केला आणि म्हणून मी लगेच त्यांना गणेश साबळे दादांचा नंबर रेफर केला आणि आता त्या ठिकाणी त्यांची चर्चा होईल आणि त्या विषयावरती काम होईल. पण हे सगळं करत असताना मला एका ताईंनी त्यांची ओळख करून दिली ती. त्यांचं नाव निकिता मारटकर ताई आहे. कारण की सतत ज्यावेळेस त्या भागामध्ये काम मी करत असते तर वेगवेगळे प्रश्न येतात, आरोग्यविषयक प्रश्न मोठ्या प्रमाणावरती जाणवतात आणि त्या भागामध्ये 108ला कॉल केल्यानंतर 108ची म्हणजे ॲम्ब्युलन्स येते, तिथल्या ताईंना म्हणजे आजारी असलेल्या ताईंना घेऊन जाते. पण विषय तिथं थांबत नाही. कधी कधी असं होतं की त्या ताईपर्यंत जाचपर्यंत त्या ताईचा मृत्यू झालेला असतो. आत्ता मधीच एक कामगार दिन म्हणजे 1 मेला अशी एक घटना घडली होती की एका ताईचा मृत्यू अंधारलेल्या खोलीत झालता. म्हणजे अगदी कंजेस्टेड वातावरण होतं, स्वच्छता नव्हती, दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि अशा अवस्थेत ती ताई म्हणजे 2 तासापासून ती जिवंत नव्हतीच. ती मृत्युमुखी पडलेली होती. पण ती ज्या अवस्थेत होती तर तिथं एक मनात कुठंतरी भीती निर्माण झाली की बाबा तिचा काय खून झाला आहे का, तिला कुणीतरी ढकललं आहे का, तिला कुणीतरी मारून गेलं आहे का. तर त्या संदर्भात मी लगेच पोलीस यंत्रणेला कॉल केला, 108ला कॉल केला. 108 आली, 108नी ते चेकिंग केलं. चेकिंग केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा ताई ह्या वारलेल्या आहेत. मग अशा वेळेस मला शववाहिनीची गरज लागते. म्हणजे
108 मृत्यू झालेल्या लोकांना घेऊन जात नाही, फक्त जिवंतच लोकांना 108 घेऊन जात आहे. तर त्यांनी ज्यावेळेस डिक्लेरेशन केलं की लगेच मी आपल्या ससून हॉस्पिटलचे जे गणेश साबळे दादा आहेत त्यांना कॉल केला आणि त्यांनी अगदी त्वरित 5 ते 10 मिनिटामध्ये त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवली. आणि त्याच्या अगोदरच्या गेल्या आठवड्यामध्ये कसबा पेठ म्हणजे शनिवारवाड्याच्या समोर जी चौकी आहे तिथून एक वाघमारे दादांचा मला कॉल आला होता की फुटपाथावरती एक म्हणजे बेवारस व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे ताई, तर तुमच्या ओळखीमध्ये ॲम्ब्युलन्स सुविधा आहे का? तर अशा वेळेस त्या पण घटनेला आपण पूर्णतः माझ्याकडनं जेवढं सहकार्य करता आलं तेवढं मी केलं. पण ह्या विषयाची पूर्वकल्पना त्या भागामध्ये आहे की बाबा हे असं ही काम करती आणि हिच्याकडनं ते काम त्वरित उपलब्ध होऊ शकतं, म्हणून सतत मला लोक कॉल करत असतात. खरं तर महिलांना घर सांभाळणं, त्यांचं नोकरी रोजगार सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. पण त्याच्यात अजून ॲडिशनल तुम्ही समाजसेवा करताय आणि स्पेशली एका रेड लाईट एरियात बुधवार पेठ जी प्रसिद्ध आहे वेश्या व्यवसायासाठी, ह्या समाजसेवेची सुरुवात कधी झाली ताई? दादा म्हणजे मी ज्या भागात राहते तो म्हणजे बुधवार पेठ आहे आणि माझं पूर्ण बालपण ह्याच एरियामध्ये गेलं, कारण की माझे वडील मजुरीचं काम ह्या भागात करत होते आणि परिस्थिती हालाकीची होती, संघर्षात्मक जीवन होतं. पण हे सगळं करत असताना मी जेव्हा जीवन भोगलं होतं किंवा जे मी उपभोगलं होतं की ह्याच्यामध्ये मला कुणीतरी मदत करत होतं, म्हणजे शैक्षणिक साहित्याची मला मदत मिळाली, मग जुने कपडे असतील, शालेय साहित्य असेल, मग हे सगळ्या गोष्टी मला कुणीतरी मदत केली होती. त्यामुळे मूळतः तो अंगातच भिनलेला विषय होता की मला लोकांना मदत करायची आहे. कारण की मी आज इथपर्यंत आले किंवा हा जो माझा प्रवास होता माझ्या आयुष्याचा, तर ह्याच्यामध्ये मला लोकांनी सहकार्य केलं. मला त्यावेळेस जर का त्यांनी मदत केली नसती तर मी कदाचित आज इथं नसले असते. तर मदतीचा हात देणं हे मी खूप लहानपणापासून शिकले होते की मला जी मदत मिळाली त्याच बेसवरती मी विचार केला की मलासुद्धा लोकांसाठी मदत करायची आहे. आणि मग ते शाळेच्या माध्यमातून असेल, कॉलेजच्या माध्यमातून असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून भले आर्थिक स्वरूपाची नाही पण एकमेकांना मदत करणं, एखादे दिव्यांग व्यक्ती असेल, अंध व्यक्ती असेल त्यांना रस्ता क्रॉस करून देणं, किंवा ज्यावेळेस बसमध्ये एखादी ज्येष्ठ नागरिक असेल तर आपण स्वतः उठून उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ते पहिल्यापासून मी करत आले. म्हणजे माझे वडील जे आहेत तर त्यांनी सुद्धा, म्हणजे आमची परिस्थिती तर हालाकीची होती, बरेच प्रॉब्लेम होते, पण त्या भागात राहत असताना आत्ता वेगवेगळ्या संस्था झालेल्या आहेत, डे केअर झालेल्या आहेत, नाईट केअर आहे, मुलं बालकल्याण समितीकडनं दुसऱ्या ठिकाणी जातात आहेत. पण पूर्वी खूप वर्षापूर्वी असं काही नव्हतं, म्हणजे ते प्रमाण खूप कमी होतं. तर अशा वेळेस तिथल्या एका ताईच्या मुलीचं संगोपन, म्हणजे संगोपन म्हणण्यापेक्षा तिला सुरक्षित वातावरण देण्याचं काम माझ्या बाबांनी केलं होतं. ते पण एक अनुभव माझ्या शिदोरी होताच की एक घरातूनच तो सामाजिक वैचारिक दृष्टिकोन होतं. त्यामुळे मग मला त्या कामाची एक मनापासून आवड निर्माण झाली आणि मी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये सुद्धा मला मदतीचे हात भरपूर मिळाले. म्हणजे मी शाहू कॉलेजमध्ये असताना मला आमचे जे झोळ सर आहेत त्यांनी मला कॉलेजला फी भरण्यासाठी पैसे दिले 2000 रुपये. ते कमवा शिका योजनेअंतर्गत मी ते पैसे परत रिटर्न केले. पण वेळेला आपल्याला जी मदत होते आणि त्या मदतीतून आपण घडतो तर ती घटना आपण विसरून चालू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जे होतं आलंय आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सर्वस्वी आपल्यावरती डिपेंड असतं आणि ते काम मी केलं. त्याचबरोबर शाहू कॉलेजचं माझं शिक्षण पूर्ण झालं. शाहू कॉलेजमध्ये मी माझं म्हणजे काम करता करता शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर मी MSW केलं. MSWला पण मला आमचे जे पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग खात्यात काही अधिकारी होते की ज्यांनी माझ्या कामाला नावाजलं, माझ्या कामाला किंवा माझ्या एक कामाची पोचपावती की बाबा तू चांगलं काम करते आणि ह्याच्यामध्ये आणखीन चांगला बदल होण्यासाठी तुला MSW करण्याची गरज आहे,
म्हणून काही अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. तर त्यावेळेस मला त्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे मी माझं MSW पूर्ण करू शकले. त्याचबरोबर शाळेमध्ये असताना मैत्रिणींनी मला सपोर्ट केला, की माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, दोघी मैत्रिणी होत्या, की एक सीमा म्हणून आणि रुपाली म्हणून. परिस्थिती खूप कणखर आणि आर्थिक बरेच प्रॉब्लेम होते, त्यामुळे दुपारचा डबा कधी शाळेत घेऊन गेलेच नाही. पण अशा वेळेस मी डबा नेत नसले तरी अशी त्यांनी कधी मला म्हणजे जाणीव भासू दिली नाही, की बाबा अलका तू डबा आणत नाही. जे पण असायचं ते आम्ही तिघी एकत्रित डबा शेअरिंग करायचो आणि मी कुठेतरी नाराज व्हायचे, की अरे मी डबा घेऊन जात नाहीये, मग मी दुसऱ्यांच्या डब्यात कसं काय खाणार? मला थोडंसं मनातून हर्ट व्हायचं. पण तरीसुद्धा माझी मैत्रीण जी होती रुपाली आणि सीमा, या दोघींनी मला खूप सांभाळून घेतलं आणि त्यावेळेस त्या दुपारच्या वेळेस त्या डब्यामध्ये मी त्यांचे भले 2-3च घास खायचे, पण मला त्यांच्याकडनं मी ते शिकले, की मदत म्हणजे दुसऱ्यांना सपोर्ट करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासूनच म्हणजे माझ्यासोबत चालत होत्या आणि म्हणून मला असं वाटलं, की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं आणि आपण ज्यावेळेस माणसाचा आपला जन्म झालेला आहे, तर समाजासाठी आपल्याला ऋण फेडायचे आहेत आणि ह्या बेसवरती मला हे समाजकार्य करण्याची आवड निर्माण झाली. माझं क्षेत्र थोडंसं वेगळं होतं, की मला वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. पण बऱ्याच गोष्टी अशा होत्या, की घर मी जर का सांभाळलं नसतं, कारण की मी खूप लहान वयापासून मी काम करते आहे. म्हणजे माझं पहिला पगार ₹500 होता. मी एस-टी-डी बूथवरती काम करायचे. त्याच्यानंतर रांगोळी असेल, मेहंदी असेल, त्याचबरोबर आता आयुर्वेदिक मेहंदीचं फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. पण पूर्वी आयुर्वेदिक मेहंदी मी तयार करायचे, की त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं सगळं आयुर्वेदिक मिश्रण तयार करून ती मेहंदी मी तयार करून विकायचे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त टार्गेट उद्देश असाच होता, की मला माझ्या घराला खूप छान पद्धतीने बघायचं आहे आणि जी परिस्थिती होती त्याच्यात जे होतं तसं मी स्वीकारलेलं होतं. पण निदान आम्ही उपाशी झोपू नये, एक वेळचं आम्हाला खायला मिळावं, ह्या बेसवरती मी म्हणजे शिक्षण घेत मी काम करत होते आणि काम करून मी शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे हा जो एक मधला एक टप्पा होता, की ह्याच्यामध्ये खूप अवघड असायचं, की कधी-कधी बसला पैसे नसायचे. म्हणजे कॉलेजचं जे जीवन होतं माझं, की कॉलेजला जे अंतर होतं, ते खूप लांबचं अंतर होतं. मग जाणं-येणं थोडंसं अवघड जायचं. वेळेत कामामध्ये म्हणजे एस-टी-डी बूथ असेल, मग लॉटरी सेंटरवरती पूर्वी ते लॉटरींचं हे खूप असायचं, की त्याचं काउंटिंग असायचं. तर त्यावेळेस ते काउंटिंग करण्याचं काम मी एका ठिकाणी करत होते. मग जिथं मला 4 पैसे मिळतील आणि माझ्या घराला तो हातभार लागणार होता, तर त्यासाठी मी भरपूर कष्ट घेतले आणि ते काम करत गेले. पण हे सगळं करत असताना जे आजूबाजूचं जे वातावरण होतं किंवा तो संघर्षात्मक असला तरी त्यावेळेस आपल्याला ठरवायचं असतं, की ह्याच्यातनं आपण कशी वाट काढायला पाहिजे किंवा आपण कसं पुढं जायला पाहिजे आणि ते मी केलं. आणि माझ्या या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे, की आईनी जे मला इथपर्यंत आणलं किंवा जी मला साथ दिली, तर ती खूप महत्त्वाची होती. कारण की जर का मला तिने साथ दिली नसती, माझ्या कामाचं कौतुक केलं नसतं, तर कदाचित ही अलका घडलीच नसती. ह्या सगळ्या गोष्टीला माझं जर का श्रेय जातं, ते माझ्या आईला जातं. दुसरं माझ्या वडिलांना जातं, कारण की वडील माझे खूप स्ट्रिक्ट होते, कडक होते. पण त्यांना एक मनातून असंच वाटायचं, की आपल्या मुलीचं वळण चुकू नये, चुकीच्या मार्गी लागू नये. कारण की ज्या परिसरात बाबा राहिले होते, तर त्यांना ते महिलांचं जे वागणं होतं किंवा एक महिलांबद्दल थोडंसं वेगळं वाटायचं. म्हणजे जो दृष्टिकोन त्यांच्या डोक्यात होता, तर त्या वलयाला ते कदाचित माझ्याकडं बघत होते, की बाबा जर का हे असं झालं, चुकीचं घडलं, तर माझ्या मुलीचं नाव खराब होईल, 4 लोकांमध्ये माझी इज्जत जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं येत होत्या. पण माझं हेतू किंवा माझं
सगळं उद्देश मात्र एकच होता की मला शिक्षण घ्यायचं होतं, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं आणि मला कुटुंबाला सांभाळायचं होतं. कारण की कुटुंबामध्ये आजारपण हा विषय खूप गंभीरतेने होता, की जे पण मी काम करायचे, जे पण आत्तासुद्धा तीच आहे कंडिशन. पण ज्या गोष्टी मला फेस कराव्या लागल्यात, की म्हणजे वडिलांना पॅरालाईज झालं, त्याच्यानंतर आईचा एक ॲक्सिडेंट झाला. मग तिचं म्हणजे ब्रेनमध्ये भरपूर म्हणजे ब्रेनचं ऑपरेशन वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर आईला किडनीचा प्रॉब्लेम होता. भावाला कॅन्सरसारखा गंभीर आजार आहे. बीपीचा आजार आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या आजारपणामध्ये सुद्धा स्वतः स्टेबल राहणं आणि ह्या वयातसुद्धा कुठलाही आरोग्याशी झगडा किंवा आरोग्याची स्वतःहून मी तर काळजी घेतेच. पण हे सगळं एवढं वातावरण कौटुंबिक वातावरण क्रिटिकल असताना समाजासाठी मी जे काम करते ते खूप हार्ड वर्क आहे आणि चॅलेंजिंग आहे. म्हणजे असंच वाटतं कधी-कधी, की अरे एवढं म्हणजे माझ्यामध्ये ऊर्जा कशी काय येते, की मी एवढं चांगलं काम समाजासाठी कसं काय करू शकते. तर पुन्हा एकदा देवालाच म्हणजे थँक्स म्हणेल, की त्यांनी मला सहन करण्याची खूप मोठी शक्ती, खूप मोठी ऊर्जा देवाने दिलेली आहे, की आणि संयम. कारण की सगळ्या गोष्टीत थोडंसं आपण सहन केलं, संयम ठेवला, तर माझा उद्याचा दिवस चांगला येईल. ह्या विचाराने जे आलेले गोष्टी आहेत आयुष्यात, ज्या प्रसंगांना मी फेस करते आणि रोज काहीतरी नवीन गोष्टी घडत असतात आणि ते चॅलेंजिंग असतात, की त्याच्यातनं वाट काढणं खूप अवघड असतं. पण मी कधी-कधी म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस मला फेस करायचं असतं, तर त्या गोष्टी करत असताना आत्मविश्वास स्ट्राँगली आहे, की जिद्द आहे आणि ती एक शक्ती आहे, की बाबा मला हे करायचंच आहे, मी हे करणार आहे. भले मी किती वेळा पण त्याच्यात अपयशी हो, पण माझा उद्याचा दिवस हा सक्सेस असणार आहे. आणि ह्या गोष्टीचा आनंद आहे, की लोकं म्हणतात समाजकार्य करताना पैसा खूप महत्त्वाचा आहे. आणि पैसा असेल तरच समाजकार्य आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. पण माझ्याकडे पैसा नाही आहे. पण मी समाजकार्य करते. कारण की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस हास्य येतं, तर त्याला पैसाच लागतो असं काही नाही आहे. कारण की असे भरपूर अडचणी समाजामध्ये आहेत, की ज्या ठिकाणी आपल्याला तिथं जर का आपण उभं राहिलो आणि ते काम आपण केलं, तर आपल्याला एक मानसिक समाधान निश्चित मिळतं आणि तिथं पैशाची गरज नाही पडत. आता मी जे काम करते ते थोडंसं म्हणजे मी 108ला कॉल करते. मी जीव वाचवण्याचं काम करते. पण ज्यावेळेस त्या बाईचा जीव वाचतो आणि ती परत चांगली होऊन ज्यावेळेस ती परत येते आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल असतं, ते मी किती पैसे खर्च केले तरी मला मिळणारं नसतं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या भागात मी काम करते, तिथं साहित्य स्वरूपात मी मदतीचा हात देत आहे. भले ती मदत माझ्या खिशात नसली, तरी ती मदत तिथपर्यंत आणणं आणि प्रामाणिकपणे त्याचं डिस्ट्रिब्युशन होणं आणि तो पारदर्शीपणा जपणं हा खूप महत्त्वाचा असतो. कारण की जो काही डोनर त्या भागात येतो, तर तो एका आशेने येत असतो. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, की ज्यावेळेस एखादा डोनर त्या सगळ्या गोष्टीला खर्च करतोय, तर त्याला ते मानसिक समाधान मिळायला पाहिजे, त्याला एक आनंद मिळायला पाहिजे आणि तो आनंद त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस घेताना असतो, तो आनंद कदाचित कुठंच भेटत नाही. आणि मग अशा पद्धतीने आमच्या बुधवार पेठेतल्या ताईंसाठी, HIV बाधित ताईंसाठी, त्यांच्या मुलांसाठी वेगवेगळ्या शाळेच्या माध्यमातून काही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण काही शैक्षणिक वस्तू डिस्ट्रिब्युशन करतो. स्ट्रीट चिल्ड्रनच्या मुलांना साहित्य डिस्ट्रिब्युशन करतो. स्लम पॉकेटमध्ये आपण काम करतो. म्हणजे फक्त माझं वलय काय फक्त बुधवार पेठ असं नाही आहे. म्हणजे त्याच भागात मी काम करते असं नाही आहे. मी म्हणजे अशी एक व्यक्ती आहे, की जे माझ्या चारही बाजूला वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळे घटकातील वेगवेगळे वंचित जे मुलं आहेत त्यांच्यासाठी माझं काम चालतं आणि डोनरला कन्व्हिन्स करणं, तिथपर्यंत आणणं आणि ती वस्तू त्यांच्या हाताने वाटणं आणि त्यांना हे सांगणं, की बाबा तुम्ही या, त्या गोष्टीचा आनंदाचे सहभागी तुम्ही पण व्हा. कारण की ज्यावेळेस ती व्यक्ती तिथं येते आणि ज्यावेळेस ती हाताने डिस्ट्रिब्युशन करते, त्यावेळेस त्याला वेगळा आनंद मिळतो आणि हेही कळतं, की आपली वस्तू
प्रत्यक्षात त्या व्यक्तीपर्यंत गेली आहे का. आता असं होतं कधी कधी की लोक वस्तू देतात पण ती वस्तू त्या लाभार्थीपर्यंत जाते का नाही ह्याची शुअर गॅरंटी कदाचित नसते. त्यामुळे मला असं वाटतं की आज जे मी काम करते तर ह्याच्यामध्ये मला योगायोगाने खूप छान लोक भेटलीत. मग त्याच्यामध्ये साधू वासवानी मिशन असेल, समता फाउंडेशन असेल, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन असतील की ज्या सतत त्या भागात काम करताना तिथं संस्था भरपूर आहेत. टोटल 30-35 संस्था त्या भागात काम करतात. पण तरीसुद्धा मग पोलीस यंत्रणा असेल, विधी सेवा असेल, आरोग्य यंत्रणा असेल. आता आरोग्य यंत्रणेबरोबर लॉकडाऊनमध्ये मी कोरोनाचं जे वॅक्सिनेशनचं काम होतं कोविडचं तर ते करताना 5,500 लोकांपर्यंत आपण वॅक्सिनेशनचं काम पूर्ण केलं. म्हणजे आरोग्य विभाग भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आपण ते काम सक्सेस करू शकलो. त्याचा एक आनंद मनात आहे. त्याचबरोबर पोलीस यंत्रणेबरोबर काम करताना वेगवेगळ्या गोष्टींना ज्यावेळेस स्टेटमेंट देण्यासाठी बोलवतात किंवा म्हणजे पंच म्हणून बोलवलं जातं की बाबा ताई तुम्ही या, अशी अशी घटना घडलेली आहे. तर त्यासाठी पंच म्हणून जाणं हे सुद्धा एक खूप मोठं हे असतं की बाबा आपल्याला कुणीतरी एवढा रिस्पेक्ट देतोय, आपल्याला बोलवतोय. आणि फरसखाना पोलीस यंत्रणा असेल किंवा शुक्रवार पेठ पोलीस चौकी आहे ह्यांचंही सहकार्य मिळतं. आणि विशेष करून जी लोकं माझ्याबरोबर जोडली जातात ती एकदा जोडली तर ते कंटिन्यू माझ्यासोबत राहतात. हा माझा प्लस पॉईंट आहे. मग त्या लोकांना किती आजूबाजूच्या लोकांनी काड्या घालू दे, कितीही बोलू दे किंवा माझ्या बाबतीत वाईट सांगू दे, पण त्यांना एक विश्वास आहे की बाबा ही व्यक्ती योग्य आहे आणि ही सरळ मार्गी चालणारी व्यक्ती आहे. तर हिला आपण हिच्यासोबतच वर्कआउट. आणि उलट असं होतं कधी कधी जी लोकं माझ्या बाबतीत वाईट बोलतात तिथं परत मला फोन येतो की ताई तुझ्या बाबतीत असं बोलतात, तू त्या व्यक्तीपासून सावध राहा. हा माझा प्लस पॉईंट आहे की म्हणजे एवढं म्हणजे एकमेकांशी जे बाइंडिंग म्हणतो किंवा एक सुसंवाद म्हणतो स्ट्रॉंगली निर्माण झालेला तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे माझं काम मग ते रेशन किट असेल, साडी वाटप असेल, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप असेल, हायजीन किट वाटप असेल, अशा मग मुलांना जे लागणारे आत्ता मध्यंतरी एक कमिन्स कंपनी जी आहे जी कमिन्स कंपनीनी आत्ता आम्हाला मदत केली होती दिवाळीमध्ये की त्यांनी आपल्याला मुलांना स्वेटर, शूज आणि त्याचबरोबर मुलांना दिवाळी फराळ असं सगळं साहित्य वाटप केलं. आत्ता मध्ये महावीर फूड बँकच्या वतीने आपण त्या भागातल्या ताईंना शिधा वाटप केली. मग असं सतत छोटे मोठे कार्यक्रम त्या भागात होतात. आणि मी लोकांना अशीच विनंती करेल की जी बुधवार पेठेचं एक वलय समाजात निर्माण झालं आहे की बुधवार पेठ ही चुकीची आहे, तिकडनं गेलं तर बायका ओढतात, महिलांना त्रास देतात किंवा अश्लील चाळे करतात. तर आत्ता थोडंसं महिलांमध्ये पण तिथल्या भागातल्या पण महिलांना तेवढं सेन्स आहे की जो बाजारपेठेचा एरिया आहे तिथं थांबताना काही गोष्टी त्या काळजीपूर्वक हे करतात. आणि असं होतं की कधी कधी एखाद्या ग्रहग्रस्तीच्या महिलेला जर का कोणी त्रास देत असेल किंवा काही बोलला तर त्या महिला स्वतः उभ्या राहतात, भांडणं करतात, बोलतात. त्यामुळे आपण असा विचार करणं समाजातल्या लोकांनी चुकीचं आहे. मला असंच वाटतं की आपण जसे आहोत तसेच ती लोकं आहेत. फक्त एक संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये त्या विषयाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलेलं आहे किंवा त्या जी वैचारिकता आहे ती थोडीशी वेगळी आहे समाजाची त्या भागातल्या बाबतीत. पण थोडंसं आपण जर का माणूस म्हणून विचार केला तर कुठलीही महिला किंवा कुठलीही ताई त्या भागात स्वतःहून आलेली नाही आहे. आणि जर का कुणी आला असेल तर ते प्रमाण तसं कमी आहे. म्हणजे जर का 60% महिला स्वतःहून तिथं आल्या तरी म्हणजे 60% महिलांना तिथं आणणारं व्यक्ती दुसरी असते. आता मध्यंतरी तुम्ही लोकमतला एक न्यूज आली होती की एक आसाममधल्या एका महिलेला
तिच्याच बॉयफ्रेंडनी आणून त्या ठिकाणी विकलं होतं. तर ह्या घटना होतात, आजसुद्धा या घटना घडतात आहेत. आणि महिला तिराईत व्यक्तीवरती खूप लवकर विश्वास ठेवतात आहे. म्हणजे आजसुद्धा समाजामध्ये आपण जेवढं जागृत करण्यासाठी जेवढे अथक प्रयत्न घेतोय, महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांची मानसिकता स्ट्रॉंग करण्यासाठी, त्यांना जे आपण सपोर्ट करतोय किंवा सहकार्य करतोय किंवा जनजागृतीपर जे कार्यक्रम घेतोय, तरीसुद्धा आजसुद्धा प्रेम ही जी भावना आहे, त्या प्रेम भावनामध्ये मुली अडकतात. मग ती मुलगी असेल किंवा मग महिला असेल, ते खूप लवकर एक विश्वास ठेवतात आहेत. आणि ह्या विश्वासामुळे काही गोष्टी अशा घडतात आहेत की आता ज्या भागात मी काम करते तिथे बऱ्याच महिलांना त्यांच्या बॉयफ्रेंडनीच तिथं त्यांना आणलेलं आहे. म्हणजे एक त्यांना आमिष दाखवलं जातं की बाबा मी तुझ्याशी लग्न करतो, तू काही दिवस हे काम कर, त्याच्यातनं आपण बाहेर पडू, 4 पैसे कमवले की आपलं स्वतःचं घर असेल, मग आपण दोघंही सुखात व्यवस्थित राहू शकतो. तर महिलांना मी एवढीच म्हणजे जाता जाता कळकळीने विनंती करेल की ज्यावेळेसही तुम्हाला अशा गोष्टी सांगितल्या जातात किंवा तुम्ही हा व्यवसाय करा म्हणून जर का कुणी तुम्हाला सांगत असेल, तर कृपया करून करू नका. कारण की ते तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे की बाबा त्या गोष्टीला नकार देणं, की बाबा मला हे करायचंच नाही आहे म्हणून. कारण की हा व्यवसाय इतका जेवढा म्हणजे लोकं म्हणतात की झटपट पैसा कमवला जातो ह्या व्यवसायातून, कष्ट नसतात. पण ह्या व्यवसाय खूप रिस्क आहे. ह्या व्यवसायामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. आता सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. म्हणजे आज जी तरुण युवा पिढी आहे किंवा जे लोकं त्या ठिकाणी येतात ते त्यांना साध्य काय होते मला नाही माहिती. पण आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतामध्ये स्त्रीला म्हणजे भारत माता हे देवीचं नाव आहे. त्याचबरोबर आपण नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा करतो. म्हणजे 9 शक्तीची आपण पूजा करतो. पण त्या 9 शक्तीला पूजा करत असताना आपण त्यावेळेस त्या भागामध्ये मग त्या वेगळ्या नजरेने का बघतो? कारण की आत्तासुद्धा कलकत्त्यामध्ये म्हणजे त्या भागातल्या घरातल्या माती घेऊन म्हणजे ती मूर्ती घडवली जाते. म्हणजे स्त्री शक्तीची एक दैवी मूर्ती घडवली जाते. तर मग तुम्ही त्या भागातल्या ताईंना अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तिचं मानसिक हॅरेसमेंट करताय, तिची शारीरिक हॅरेसमेंट करताय. कारण की ज्यावेळेस तुम्ही त्या महिलेचे फुटेज व्हायरल करता किंवा सोशल मीडियाला टाकता, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण की हा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे. ज्यावेळेस ती हा व्यवसाय करते ती स्वतःहून त्या व्यवसायाला मान्य केलेला आहे आणि म्हणून ती हा व्यवसाय करते आहे. तर म्हणून मला समाजातल्या आणि आपल्याला लोकं वाढतील, आपल्याला 4 पैसे मिळतील, आपल्याला फॉलोअर वाढतील किंवा म्हणजे आपल्याला म्हणजे बसल्या ठिकाणी पैसा मिळेल, ही जी एक भावना किंवा एक जी मानसिकता जी तरुण युवा पिढीमध्ये निर्माण झालेली आहे, ती चुकीची आहे. कष्टातून पैसा कमवा किंवा कुठल्याही स्त्रीला बेआबरू करू नका. तिची इज्जत ही आपली इज्जत आहे. कारण की जसं तुम्ही पण एका आईच्या गर्भधारणात आलेला आहात किंवा आईच्या पोटातून जन्माला आलेला आहात, तर ती महिलासुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे. कुठंतरी तिचीही प्रपंचाची नातं म्हणजे तिचीही सगळी नाती गुंफलेली आहेत. त्यामुळे कुठल्याही महिलेला तिची फेसची आयडेंटिफिकेशन ओपन करण्याचा अधिकार नाही आहे. आणि आत्ता मध्यंतरी आपण खूप प्रयत्न करून, खूप कष्ट करून जिल्हा विधी सेवा आणि फरसखाना पोलीस स्टेशन अंतर्गत ह्या भागामध्ये आपण काही पोस्टर्स लावलेले आहेत. पण आता भविष्यात आपण ते पोस्टर मोठ्या प्रमाणावरती मोठ्या साईजमध्ये लावणार आहोत. कारण की तिथं जो व्यक्ती येतो त्या व्यक्तीला पण हे कळणं गरजेचं आहे की हे जर का मी यूट्यूबला अपलोड केलं तर हे कायद्याने गुन्हा आहे आणि हे चुकीचं आहे आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आणि आजसुद्धा ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी
ज्यावेळेस तिथं अशा घटना होतात तर त्यावेळेस जर का महिलांच्या ते लक्षात आलं तर तो पूर्ण मोबाईल फुटतो. कारण की आता ती एकजूटता निर्माण झालेली आहे. कारण की कुठल्याच महिलेला हे सहन नाही होऊ शकत की माझा व्हिडिओ कुणीतरी तिर्याईत व्यक्तीने काढावा. तर अशा पद्धतीने हाही मोठा प्रश्न तिथं आहे. सोशल मीडियाचा आणखीन एक म्हणजे पैशाचा जो गफलत होते किंवा त्या भागामध्ये असं आता ऑनलाईन Google पे, फोनपे ही सिस्टीम मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्याकारणाने तिथल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांना शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे तो अभाव असल्याकारणाने समोरची व्यक्ती किती पैसे पेड करते, काय करते, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह त्या भागामध्ये निर्माण होतो. ज्यांचे Google पे, फोनपे नाही आहे ते पैशाच्या स्वरूपात त्या गोष्टी करत असल्या तरी जिथं सोशल मीडिया येतो तिथं रिस्क पण मोठ्या प्रमाणावरती येते आणि काही लोकं इतक्या चुकीचे वागतात आहेत की म्हणजे मी ते सांगूही शकत नाही. तर अशा पद्धतीने त्या भागामध्ये क्राईम मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे क्राईम होण्याची कारणं पण बरीच आहेत. कारण की क्राईम तिथं का होतो, तर एखादी महिला एखाद्या बॉयफ्रेंडला सोडला आणि तिने दुसरा बॉयफ्रेंड धरला किंवा त्या बॉयफ्रेंडबरोबर तिने तिचं रिलेशनशिप मेंटेन केलं आणि पहिल्या बॉयफ्रेंडला काहीच पैसा खर्च नाही केला, तर त्या माणसाला राग येतो आणि म्हणून तिच्यावरती म्हणजे खून होण्याचा विषय असेल किंवा तिला मारून टाकण्याचा विषय असेल, तर असाही प्रकार तिथं होतो. पूर्वी ह्या भागामध्ये क्राईमचं प्रमाण तसं कमी होतं. कारण की तिथं खूप क्वचित असे क्राईम त्या भागात व्हायचे. पण आत्ता सध्या जे म्हणजे आता जे आपण बाहेर बघतोय बाहेरच्या जगात, की ब्रेकअप होणं किंवा एका मुलीनी दुसऱ्या मुलाबरोबर रिलेशन ठेवणं किंवा मुलांनी दुसऱ्या मुलीशी म्हणजे जी प्रेम भावना जी आहे, ती प्रेम भावना कुठेतरी विस्कळीत होत चाललेली आहे आणि प्रेमाची भावनेचं एक वैचारिक आत्ता लोकं कसं वासना ह्या दृष्टिकोनाने जो विचार करतात आहेत, त्यामुळे जी चांगली नाती असतात आहेत ती पण बिघडत चालली आहेत आणि ह्याच्यामध्ये त्या भागामध्ये पण शक्यतो प्रेम तिथल्या ताईंबरोबर कुणी करत नाही. म्हणजे ते फक्त तो जसा त्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एरिया किंवा देहविक्री व्यवसाय करणारा व्यवसाय म्हणून जे एक बाजारपेठ म्हणून तिला ओळखली जाते, तसंच त्या भागामध्ये प्रेमाचा बाजार असतो. म्हणजे कुठलीही व्यक्ती म्हणजे 100तून क्वचित एखादी व्यक्ती त्या गोष्टीला तयार होते, की बाबा त्या महिलेच्या सगळ्या गोष्टीला तो एक्सेप्ट करतो, तो स्वीकारतो, की बाबा ही असा-असा व्यवसाय करतीये आणि ह्या व्यवसायातून ती पैसे कमवत असली, तरी तिला माझी बायको म्हणून, माझी अर्धांगिनी म्हणून समजून घेणारा व्यक्ती खूप क्वचित असतो. आणि बऱ्याच केसेसमध्ये त्यांचे लग्न होतात, पण कधी-कधी असं होतं, की लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न म्हणजे कागदोपत्री लग्न नाही ते. असंच कुठेतरी मंदिरात जाऊन लग्न करणं आणि मंगळसूत्र घालणं, त्याला लग्न असं नाही म्हणता येणार. पण त्यांच्यामध्ये ते लग्न असतं किंवा तो माझा नवरा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. पण ह्याच्यामध्ये नंतर असं होतं, की कधी-कधी ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्या ताईकडनं, तर त्यावेळेस त्या माणसाचं नाव लावलं जातं आणि ज्यावेळेस तो निघून जातो तिच्या आयुष्यातनं, तर मग परत प्रश्न वाढतात. मग की कुणाचं नाव द्यायचं, कसं नाव द्यायचं, मग आधार कार्डवरती नाव चेंज करता येईल का? तर आत्ता सध्या मला सगळ्यांना असं म्हणजे ज्या केसेसमध्ये प्रॉब्लेम येतो, तिने आईचंच नाव जर का दिलं, तर ते बेस्ट राहू शकतं. कारण की मग तो माणूस तिच्या आयुष्यात स्थिर असण्याची शक्यता नसते. तर त्यामुळे ज्यावेळेस डिलेव्हरीला आम्ही ताईंना घेऊन जातो, तिथं पण बराच विषय क्रिटिकल झालेली असेल तर का ताई, तर तिथं खूप प्रश्न येतात. मग त्यावेळेस पण खूप प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात आणि हे सगळं करत असताना त्यांना समजून घेणं, त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्यावरती काम करणं खूप अवघड असतं. त्या एरियामध्ये बरेच प्रश्न आहेत. म्हणजे असं नाही की फक्त क्राईमच आहे. तिथं व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावरती आहे. ज्या काही मी डेड बॉडी करते किंवा ज्या ताईंचा अंतिम संस्कार मी करण्याचा प्रयत्न करते आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की ती व्यसनाच्या अभावी गुरफटली जाते. प्रेमाचा ब्रेकअप झाल्यानंतर
त्या महिलेला त्या माणसाबरोबर राहण्याची इच्छा असते, पण तो माणूस तिला स्वीकारत नसतो, तो तिला टाळत असतो, तो तिच्यापासून लांब गेलेला असतो. तर अशा वेळेस ती व्यसन तिला जडतं आणि त्या व्यसनामध्ये मग ते सिगरेटचं व्यसन असतं, मग अफू, गांजा असं वेगवेगळ्या पद्धतीचं व्यसन असतं, की त्या व्यसनामध्ये तिला एवढंच कळतं, की बाबा मला काही क्षणासाठी ना रिलॅक्स मिळतंय ना, मी काही क्षणासाठी तरी सुखी राहतेय ना, मी काही क्षणासाठी त्याला विसरतीये ना. म्हणून मग ह्या व्यसनाच्या अभावी ते व्यसन इतकं जडतं, की मग पार ते लिव्हर खराब होणं, पांढरी कावीळ होणं, पिवळी कावीळ होणं, मग अशा आजारपणांना त्या बळी पडतात. आणि कधी-कधी अशा गोष्टी होतात, की व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर कस्टमर येण्याचं प्रमाण कमी होतं त्या ताईकडं. मग ते कस्टमर कमी होण्याचं प्रमाण झालं, की मग 4 पैसे जास्त मिळावे म्हणून कंडोम न वापरता म्हणजे रिस्कमध्ये जाऊन जे सेक्स रिलेशन ती ठेवते, त्यामुळे HIV सारखा आजार होण्याची पण दाट शक्यता तिथं निर्माण होते. म्हणजे आणि पैसा तिला म्हणजे जर का 4 पैसे जास्त मिळणार असतात, म्हणजे कसं आत्ता काही कस्टमर म्हणतात, की कंडोम न यूज करता तुम्ही रिलेशन ठेवा. तर तसं एखादी दुसरी महिला त्या गोष्टीला बळी पडते, कारण की तिला पैसा हवा म्हणजे असतो. पैसे जास्त देतात लोक. हां, पैसा जास्त दिला जातो. म्हणजे त्यामुळे मग त्या गोष्टीला त्या तयार होतात आणि त्यामुळे त्या हाय रिस्कमध्ये पण जातात. म्हणजे HIV सारखा हा गंभीर आजार पण त्यांना होऊ शकतो आणि HIV हा आजार जेवढ्या केसेसवरती आम्ही काम करतो, तर ह्याच्यामध्ये HIV आजार हा आता खूप दीर्घकाळ आजार झाला तरी दीर्घकाळ जगतो माणूस. जगू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो. पण ह्या आजारामध्ये जे काही औषधांचे डोस असतात, ते खूप हेवी असतात. त्याचा खूप नकळत त्रास त्या शरीरावरती होत असतो आणि हे होत असताना जर का त्या औषधापासून जर का ती महिला लांब म्हणजे औषध सोडलं, तिने औषधं खाल्ली नाही, तर मग अशा वेळेस वाईट घटना पण घडते, की एक उदाहरण मी तुम्हाला नक्कीच सांगेल, की एक ताई होती, तिला 4 मुलं होती. एक नुकतंच जन्मता बाळ आणि 3 बऱ्यापैकी मोठी मुलं होती. म्हणजे ती पण 12 वर्षाची आतलीच. म्हणजे एक मूल 10 वर्षाचा असेल, एक 7 वर्षाचा असेल, एक 7 वर्षाचा असेल आणि एक नवजात बालक होतं. तर तिच्याबरोबर एका कस्टमरनी नवले ब्रिज म्हणजे कात्रज ह्या साईडला एक घर त्या व्यक्तीनी घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते राहत होते. म्हणजे बुधवार पेठेतून ती तिकडे शिफ्ट झाले होते. आणि ती म्हणजे बुधवार पेठेत ते काम करायला यायचे आणि ते कात्रजला अपडाऊन असायचं. तिच्याबरोबर जो माणूस होता, तो माणूस तिच्या आयुष्यातनं निघून गेला. कुठं गेला, कधी गेला ह्याचं काही हे नाही. पण त्या माणसासाठी ती बाई पूर्ण मानसिकदृष्ट्या वेडी झाली होती आणि तिने त्या गोळ्या घेणं बंद केलं होतं. तर तो एक स्टेज येते, की ज्यावेळेस त्या बाईला हे कळतच नसतं, की आपण काय करतोय, आपण काय वागतोय, आपण काय करतोय. आणि योगायोगाने तिच्या मोबाईलमध्ये माझा नंबर होता. तिने जे नवजात बालक होतं, साधारणतः ते बालक 1-1.5 महिन्याचंच असेल, त्या बाळाला मारण्याचा तिने प्रयत्न केला होता. आणि तिथली जी घरमालकीण होती, तर तिने मला ते म्हणजे नाही का सांगितलं, की ताई असं-असं ती करतीये. पूर्ण सगळं घर तिने घाण ठेवलेलं आहे. पूर्ण म्हणजे इतका घाण वास सुटलेला आहे. ती अंघोळ करत नाही आहे. ती मुलांकडं व्यवस्थित काळजी घेत नाही आहे. ती मुलाला मारून टाकण्याचा प्रयत्न करतीये. आणि नवले ब्रिजच्या इथं ती तो प्रकार ज्यावेळेस घडला होता, तर त्यावेळेस ते मूल वाचलं होतं त्यावेळेस. आणि मग नंतर मी त्यांना म्हटलं, ताई तुम्ही एक काम करा, त्या ताईला परत तुम्ही त्या लोकेशनला आणून सोडा. शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या इथं आणून सोडा. मग मी ते सगळं बघते. मग त्यानुसार त्या महिलेला त्या ताईने आणून सोडलं आणि त्या क्षणीसुद्धा ती ते बाळ प्लॅस्टिकच्या रॅपिंगमध्ये घेऊन ती म्हणजे नाही का पळत सुटली. एक मूल म्हणजे नाही का ते 2 मुलं तिने एका ठिकाणी बसवली आणि ते छोटं बाळ ते घेऊन ती वेगळ्या दिशेने ज्यावेळेस जाऊ लागली होती, तर मग नंतर खडक पोलीस स्टेशनला म्हणजे हे आणि मी तिला शोधत होते, ती कुठं गेली आहे, काय करते आहे.
कारण की ती जबाबदारी माझी होती, कारण की मी तिकडनं तिला इथं बोलवलेलं होतं. त्यामुळे ती खूप मोठी जबाबदारी होती की तिला ट्रेस करणं, शोधणं. आणि योगायोगाने ती आम्हाला सापडली आणि ती जे प्रयत्न करत होती, कारण की तिच्या त्या लूकवरून, तिच्या हावभावावरूनच ते असं कळत होतं की ती मानसिकदृष्ट्या खच्ची झालेली आहे, डिस्टर्ब आहे. आणि ते बाळ आमचं वाचलं आणि त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी एक नवजात बालकाला वाचू शकले, जीवदान देऊ शकले. हार्डवर्क होतं. कधीही ते बाळ जाण्याची चान्सेस होते. पण जो निर्णय मी त्यावेळेस घेतला की ताई तुम्ही त्या ताईला आणून सोडा, त्या महिलेला बुधवार पेठेत आणून सोडा, हा जो शब्द होता आणि ह्या शब्दावरती ते पुढं दिवसभरात जे मी काम केलं तर ते खूप वेगळं होतं आणि मी त्या बाळाला वाचवू शकले हे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण चॅलेंजिंग होतं. आणि त्याचबरोबर आणखीन एक घटना अशीच घडली होती की तिला पण 2 मुलं होती आणि ती एका माणसाच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला ते काही कळत नव्हतं. म्हणजे फक्त ती त्याच माणसाचं नाव घ्यायची, त्याच्याचबद्दल बोलायची. तर प्रेम असावं, प्रेम करावं, पण प्रेमाच्या इतक्या पण आहारी जाऊ नये की स्वतःचं आयुष्याचं नुकसान स्वतःचं अस्तित्व विसरून जाऊ नये. म्हणजे आत्ता त्या एरियामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात किंवा जे आम्ही जवळून बघतो. लोकांना ती चंदेरी दुनिया वाटते की लोकांना असं वाटतं अरे सगळं रिलॅक्स आहे, तिथं खूप छान चालू आहे, काय ती स्वतःहून हे काम करते, 4 पैसे कमवते. पण अंधारलेलं जग, काळोखी रात्र हे लोकांनी अनुभवलेलं नाही आहे. त्यामुळे कधीही कुणाला आपण ज्यावेळेस कमेंट्स करतो किंवा सल्ला देतो किंवा बोलतो तर त्यावेळेस आपण हा विचार करायला पाहिजे की त्या ठिकाणी आपण असलो असतो तर आपण काय करू शकलो असतो. कारण की जे येतं, नशिबाने येतं किंवा जे सोसावं लागतं, जे भोगावं लागतं, त्याच्यात खूप कमी लोकं असतात की त्या गोष्टीला तडा देऊन बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व उभं करतात. पण काही लोकं असे असतात की ते तेवढी जिद्द, तेवढं ते आत्मविश्वास त्यांचा कमी पडतो आणि त्यावेळेस त्या गोष्टींना त्यांना ते स्वीकारावं लागतं. पण त्या स्वीकारण्यामध्ये सुद्धा आज जे ते जगतात आयुष्य, ते खूप हार्डवर्क आहे. म्हणजे जे काही पैसा कमवतात ते त्यांच्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठीच, लोकांसाठी म्हणजे इतरांसाठीच देतात. म्हणजे ती स्वतःसाठी किती जगते. म्हणजे शेवटच्या टप्प्यात आपण जर का बघितलं 18 ते 35 वयोगट हा खूप फ्लो असतो की पैसा भरपूर येत असतो, पैशाची कमतरता नसते. पैसा म्हणजे त्यांच्याकडं कस्टमर वर्ग येत असतो. तरुण पण असल्या कारणाने त्यांच्यामध्ये तो एक स्वतःवरती एक विश्वास असतो की अरे मी खूप छान दिसते, माझ्याकडं सगळं आहे व्यवस्थित. पण 35च्या नंतर जर का आपण विचार केला तर तो फ्लो खूप कमी होत जातो. आणि कसं असतं की कितीही मेकअप लावला तरी जो ओरिजिनल चेहरा आहे जी शरीरयष्टी आहे ती लपत नाही. कारण की मेकअपच्या पाठीमागं तिचा जो चेहरा आहे तो खूप भयान आहे. कारण की आज तिथं म्हणजे ज्यावेळेस मी विचारते की बाबा एवढं तुम्ही मेकअप कसं करता, त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये पण पेंटिंग प्रकार, म्हणजे ज्यावेळेस खूप गडद मेकअप असतो आणि व्हाईट दिसत असतं तर त्याला पेंटिंग म्हणतात. तर मग पेंटिंग हा शब्द मी म्हटलं की काय ड्रॉइंग मधलं पेंटिंग का काय, पण ते जे लावतात ते केमिकल्स असतात आणि त्याचे वाईट परिणाम नक्कीच निश्चितच कालांतराने त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतात. कधी ज्या क्रीम त्या यूज करतात, म्हणजे आता जी बऱ्यापैकी पैसा ज्या महिलेकडे येतो तीच क्वालिटीपूर्वक ते सामान मेकअपचं खरेदी करू शकते. पण जी मध्यमवर्गीय महिला असते तर ती अक्षरशः म्हणजे एक 15 वर्षापूर्वी बेटनॉलच्या क्रीम, जसे कंडोमचे बॉक्सेस तिथं दिसायचे तसे बेटनॉलचे बॉक्सेस दिसायचे. बेटनॉल ही क्रीम आहे, म्हणजे खाज खुजलीवरची ती क्रीम आहे. पण ती क्रीम महिला लावायच्या चेहऱ्यावरती. का लावायचे तर ती स्किन कडक राहते म्हणून. पण ती स्किन काही दिवस कडक राहते आणि काही दिवसानंतर ती पूर्ण लालसर, म्हणजे आज सुद्धा त्या भागामध्ये बऱ्याच ताईंच्या चेहऱ्यावरती लालसरपणा आहे, म्हणजे असे लाल डाग आलेले आहेत. तर ते केमिकल, म्हणजे त्या केमिकलचं ते यूज करतात, चेहऱ्याला लावतात म्हणून आहे. मग आता
त्याचीही आपण जनजागृती करतो की बाबा आरोग्यविषयक आपण उपक्रम घेतो, मेडिकल कॅम्प घेत असतो, त्यांचे तपासण्या करत असतो, वेळप्रसंगी त्यांना ससून हॉस्पिटलला रेफर करतो, गाडीखान्याला रेफर करतो. आणि आत्ता खूप लवकर एक स्वप्नही आमचं पूर्ण होतं आहे त्या भागामध्ये. खूप लवकर त्या भागामध्ये एक दवाखाना जो त्यांच्यासाठी त्यांच्या हक्काचं डेडिकेटेड एक त्यांच्यासाठी सुरू होणार आहे. कारण की आत्तापर्यंत कसं होत होतं की ह्या ताई दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दवाखान्यात ज्यावेळेस महानगरपालिकेच्या जायच्या तर त्यांच्याशी व्यवस्थित बोललं नाही जायचं, त्यांना तो रिस्पेक्ट नाही मिळायचा, बुधवार पेठेचा हा स्टिग्मा त्यांना लावला जायचा. पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की खूप लवकरच त्या भागामध्ये त्यांच्यासाठी एक दवाखाना सुरू होणार आहे आणि त्यांच्या वेळेनुसार सुरू होणार आहे. कारण की आत्तापर्यंत त्या भागामध्ये 24 तास असा दवाखाना अवेलेबल नव्हता. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की छोट्या छोट्या तक्रारी असतात, पण ज्यावेळेस त्या प्रायव्हेट ठिकाणी जातात तर तिथं त्यांच्याकडनं अफाट पैसा उकळला जातो. म्हणजे त्या ताईला जर का ORSमध्ये ती बरी होणार असती तर तिला त्यावेळेस सांगितलं जातं की अहो तुम्हाला 2 सलाईनच्या बाटल्या लावायच्या आहेत. म्हणजे पैसा उकळणं हा सुद्धा एक सिस्टीम त्यांच्याकडनं होतो आणि मूळतः ते त्यांचे आयडेंटिफिकेशन लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बोली, हालचाल, देहबोली काही गोष्टीवरनं त्या गोष्टी कळत असतात. आणि त्या भागामध्ये जे रिक्षा चालक आहेत तर त्या भागात म्हणजे रिक्षा करणं म्हणजे खूप अवघड, रिस्की असतं. कारण की ते रिस्की म्हणजे दादा असं असतं की ज्यावेळेस आपण त्या रिक्षावाल्याला म्हटलं चला जायचं आपल्याला, म्हणजे भवानी पेठेत जायचं असेल, सारसबागेत जायचं असेल, कुठेही, मग तो अगोदरच रेट सांगतो, 200 रुपये होतील, 300 रुपये होतील. म्हणजे लोकांच्या डोक्यात एवढं बिंबलेलं असतं की बुधवार पेठेतल्या ताईकडं भरपूर पैसा आहे, ती भरपूर पैसा कमवते. म्हणजे नियमानुसार त्यांनी मीटर घालूनच जायला पाहिजे. आणि हे आता आम्ही महिलांना सांगतोय की बाबा असं तुम्ही तो म्हणतो म्हणून तुम्ही पैसे देऊ नका, कारण की तुमचा एक एक रुपया महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस शरीर विकून एखादी बाई पैसा कमवती आणि त्या पैशावरती तो खर्च ती कशा पद्धतीने करते किंवा लोक तिच्याकडनं कसा पैसा उकळतात हे चुकीचं आहे. आणि ह्या सगळं होत असताना आरोग्याचा विषय गंभीर तर आहेच, कारण की सूर्यप्रकाश व्यवस्थित नसतं, ऑक्सिजन लेवल त्यांना व्यवस्थित भेटत नाही, स्किनचे प्रॉब्लेम असतात. त्याचबरोबर जे जंक फूड ते खातात त्यामुळे आरोग्याला ते फूड व्यवस्थित नसतात. म्हणजे त्यांना सातत्याने वेगवेगळे आजारपण, म्हणजे मूळव्याधासारखा आजार असेल, पोट बिघडणं असेल, असे छोटे मोठे आजार होत असतात. आणि गर्भाशयाच्या कॅन्सर पेशवीचा आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी आम्ही सातत्याने तिथं तपासणी शिबिर राबवतो. आत्ता मध्यंतरी प्रयास संस्थेकडनं आणि राजे पवार प्रतिष्ठानकडनं आपण तिथं गर्भाशय पिशवीचे तपासणी शिबिर घेतलं होतं. त्याच्यातल्या 2 ते 3 महिलांना तो आजार डिटेक्ट झाला होता. पण कधी कधी असं होतं की ती महिलांची मानसिकताच नसते की मी आजारी आहे म्हणून. ज्यावेळेस त्रास व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी म्हणजे केल्या जातात, पण सुरुवातीला हे होत नाही. आणि हे सगळं होत असताना योजना जर का आपण म्हणालो तर योजनेचं त्यांना तिथं जास्त सपोर्ट भेटत नाही. मग त्या महानगरपालिकेच्या योजना असतील, केंद्र शासनाच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत खूप लोकांना गॅस जोडणी भेटली, पण आमच्या भागात भेटली नाही. त्याचबरोबर पेन्शन योजना, की जी संजय गांधी पेन्शन योजना असेल किंवा इतर कुठलीही HIV बाधित महिलांना पेन्शन योजना असेल, ती त्यांना भेटलेली नाही आहे. कारण की डॉक्युमेंट्सचा अभाव येतो. कारण की कागदपत्र पूर्ण असेल तरच आपण त्या सगळ्या योजना राबवू शकतो. शहरी गरीब योजना मोठ्या प्रमाणावरती आहे, शहरी गरीब योजनेचा, आणि खूप लोकांना त्या गोष्टीचा फायदाही मिळतो. पण जर का आपण त्या भागात विषय घेतला तर तिथं शहरी गरीब योजनेसाठी जे उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो, तो उत्पन्नाचा दाखला काढणार कुठून? कारण की लाईट बिल त्यांना देणार कोण? आणि महिला ह्या अस्थिर असतात, स्थिर नसतात. आज ती महिला इथं असते तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असते. आणि आत्ता बुधवार पेठेकडं येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो पूर्णतः कमी झालेला आहे, कारण की सोर्सेस वाढलेत, पर्यायी मार्ग उपलब्ध झालेत.
चांगली सिस्टीम, जर का चांगल्या सुखसुविधा उपलब्ध ग्राहकांना भेटायला लागल्या तर त्या लोकांनी बुधवार पेठेकडं पाठ फिरवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी ग्राहक वर्ग कमी येत असल्याकारणाने मग जी लूटमार काही महिला करतात, मी असं म्हणणार नाही की सगळ्याच करतात, पण काही भागात काही ठिकाणी ग्राहक वर्गाची लूटमार होते. त्यांना चुकीच्या पद्धतीने डील केलं जातं. तर अशा वेळेस ते जे ग्राहक वर्ग तिथं अशा गोष्टीला बळी पडतात, त्यांनी रीतसर पोलीस चौकीत जाऊन त्याची तक्रार नोंदवावी आणि त्याच्यावरती निश्चितच त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. कारण की ते पोलिसांना पण माहिती असतं की कुठल्या एरियामध्ये हा प्रॉब्लेम आहे जटिल. तर बिनधास्तपणे जाऊ शकतात. तुमची आयडेंटिफिकेशन काय पोलीस यंत्रणा तुमच्या घरच्यांना कळवणारी नसते. त्यामुळे एक जी भीती ग्राहक वर्गामध्ये पण असते की अरे आपण गेलो आणि मग पोलिसांकडं गेलो तर आपले आयडेंटिफिकेशन ओपन होईल, आपल्या घरच्या लोकांना ते कळेल. तर तसं नाही होऊ शकत. त्याच्यात तो सुसंवाद साधून देण्याचा 100% प्रयत्न केला जातो आणि हा पण विषय तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तिथं जसं मी तुम्हाला व्यसन म्हटलं, व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. आरोग्याविषयी वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनजागृती करतोय. खूप लवकरच आपण म्हणजे महानगरपालिकेचा दवाखाना त्या ठिकाणी सुरू होण्याचे चान्सेस आहेत त्या भागामध्ये. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे, की जे सोशल मीडियावरती त्यांचे जे व्हिडिओज वगैरे अपलोड करण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, त्याला रोखठोक कमी करण्यासाठी फरज करणा यंत्रणा शुक्रवार पेठ पोलीस चौकी प्रयत्न करते आहे. कारण की ती पण चांगल्या पद्धतीने वर्कआउट त्या भागामध्ये करतात आहेत. त्याचबरोबर तिथं शैक्षणिक अभाव असल्याकारणाने म्हणजे शिक्षणाचा अभाव असल्याकारणानेही बरेच प्रश्न येतात आहेत, पण त्याच्यातनं मार्गही निघतात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रांचा अभाव असल्याकारणाने बऱ्याच गोष्टी त्यांना मिळत नाही आहे, योजनेचे फायदे मिळत नाही आहे. बऱ्याच अडचणींना त्यांना फेस करावा लागतो. कागदपत्र चेंज करता येत नाही. आधार कार्डवरचं नाव चेंज करण्यासाठी भरपूर त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्याचबरोबर त्या भागामध्ये जी मुलं आहेत, म्हणजे ताईंची जी मुलं आहेत, त्यांच्या मुलांमध्ये आपल्याला सक्सेस स्टोरी बघायला नाही मिळत. कारण की खूप क्वचित, खूप कमी प्रमाणात सक्सेस स्टोरी आहेत. पण असं आपण जसं वस्तीतला एखादा मुलगा MPSCची परीक्षा देतलाय, UPSCची परीक्षा देतोय, डॉक्टर झालाय, म्हणजे ती नर्स झाली आहे, ती पोलीस खात्यात गेली आहे, ती क्लार्क म्हणून तो चांगल्या ठिकाणी लागला आहे, पुणे मनपामध्ये जॉबला लागला आहे. अशा केसेस तिथं ऐकायला खूप कमी मिळतात. कारण की ज्या मुलं म्हणजे वेगवेगळ्या संस्थेत राहतात आणि ज्यावेळेस परत मोठी होतात, ते परत त्या ठिकाणी काही मुलं येतात आणि परत ती मुलं वेगळ्या मार्गाला लागतात. तर हा खूप गंभीर विषय आहे त्या भागातला, की जी मुलं गावाकडं जातात, ते कदाचित त्यांच्या मामांबरोबर म्हणजे जे फॅमिलींबरोबर राहतात. पण ह्या ताईंच्या मुलांना जे पॅरेंट्सकडनं प्रेम भेटायला पाहिजे, म्हणजे वडिलांचं आणि आईचं प्रेम, ते मिळत नाही. सिंगल पॅरेंट्स म्हणूनच म्हणजे आईचं पण आयुष्यातला दिवसातला जो वेळ असतो, तो खूप कमी क्वचित तो वेळ ती आपल्या मुलांना देते आणि ज्यावेळेस मुलांना ती गावाकडं ठेवते, तर जाणं येणं पण तसं तिचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे गावाकडं आपली मुलं कशा पद्धतीने जगतात आहे किंवा त्यांना ते प्रेम गावातली लोकं देतात आहेत का? आत्ता जस्ट एक उदाहरण माझ्याकडं आहे. एक ताई आहेत, आत्ता सध्या, पूर्वी त्या ह्याच व्यवसायामध्ये काम करायच्या आणि आत्ता त्या स्वच्छतेमध्ये स्वच्छ कामगार म्हणून काम करतात आहे. महानगरपालिकेत नाही, म्हणजे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून ती ताई काम करते आणि तिची मुलगी बरेच दिवस तिने गावाकडं सोडली होती. तर मग आत्ता तिने परत आणली, कारण की ती मुलगी जवळजवळ 15-16 वर्षाची आहे आणि त्या 15-16 वर्षाच्या मुलीला एकतर ते निवासी प्रकल्प योग्य राहणार आहे, कारण की तो एरिया चांगला नाही आहे आणि त्या मुलीला तिने रिटर्न आणलं. तर मी तिला बोलले की अरे तू एरिया में क्यों ये लड़की को लाया है, ये लड़की यहाँ पे नहीं रहनी चाहिए, जहाँ पे थी वहाँ पे वो सुरक्षित थी ना, तू यहाँ पे क्यों वो दीदी को लेकर आई है करके. मग ती म्हणाली
दीदी वहाँ पे मैंने मेरे बहन के पास रखा था, पर बहन इसको बहुत मारने लगी, इसको तकलीफ़ देने लगी, खाना नहीं देने लगी, तो फिर ये रो रही थी तो मुझे पता चला करके मैंने इसको रिटर्न लाई हूँ. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती मुलगी असुरक्षित आहे. म्हणजे तिला निवासाची गरज आहे. आता तिने बाहेर दुसऱ्या ठिकाणी घर घेतलं असलं तरी त्या म्हणजे ही ताई दिवसभर ही ताई दिवसभर इथं काम करणार, तर ती मुलगी घरात कशा पद्धतीने राहत असेल, काय करत असेल, हा एक हे असतंच ना, की ज्यावेळेस ती वयात येणारी मुलगी ही मोबाईलच्या, आता सध्या मोबाईलचा इतका मोठा फ्रॉड वाढलेला आहे की खूप लहान मुलांना खूप लहानपणापासून ज्या गोष्टी नाही कळायला पाहिजे त्या कळतात आहेत. मग ह्या गोष्टीचा नकळत परिणाम त्या मुलीवरती पण होऊ शकतो. त्यामुळे जे नातेवाईक त्यांचं संगोपन करतात आहे ताईंच्या मुलांचं, ते कितपत करतात आहेत, व्यवस्थित करतात आहे का, त्याचा पाठपुरावा पण तितकंच होणं गरजेचं आहे. तर ह्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकेल, जे कोणी मला तिथल्या ताई लोक जर का बघणार असतील, बघत असतील, तर त्यांना एवढीच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जी मुलं तुमच्या नातेवाईकांकडे देताय, तुमच्या बहिणीकडे देत असाल, भावांकडे सांभाळायला देत असाल, आजी आजोबा सांभाळत असतील, तर त्या मुलांचा फॉलोअप घ्या, त्यांचा पाठपुरावा करा, त्यांच्याकडे लक्ष द्या. सतत 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं जाऊन आपल्या मुलांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. कारण की हा जर का संवाद हरवला तर कदाचित ती मुलं आपली आई आहे म्हणून पण हे स्वीकारणार नाही. म्हणजे पैसाच हा सर्वस्व नाही आहे. पैसा कमवायचा आहे. पैसा कमवण्यासाठी तुम्ही गल्लीत आला असाल तरी पैशाचं एक दुसरं टोक आपली लेकरं, आपली मुलं आणि आपलं घर, आपलं प्रपंच हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्या गोष्टीकडं सुद्धा म्हणजे पूर्णतः लक्ष देणं त्यांनी गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी जे काम करते ते खूप हार्डवर्क आहे. चॅलेंजिंग येतात, भरपूर प्रश्न येतात, भरपूर त्रास होतो. कधी-कधी काही लोकांचे चुकीचे कॉल येतात. कधी-कधी चुकीचे कॉल म्हणजे असे येतात की मी बुधवार पेठेत येणार आहे, आम्हाला तुम्ही बुधवार पेठ दाखवा. तर लोकांनी हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की बाबा त्या भागामध्ये मी ताईंविषयी प्रश्न मांडत असेल किंवा ताईंविषयी काम करत असेल, त्यांच्यासाठी मी बोलत असेल, तरी तो पूर्णतः विषय वेगळा आहे. गल्ली जी बुधवार पेठ आहे ती सगळ्यांसाठी ओपन आहे. कुणी पण येऊ शकतं, कुणीही जाऊ शकतं. पण जर का तिथं काही गोष्टी चुकीच्या ज्या घडतात आहेत किंवा त्या ताईंचे जे प्रश्न आहेत, कधी-कधी असं होतं की त्यांचे प्रश्न त्यांनी मांडायला पाहिजे. पण जर का त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि त्यांच्या घरच्यांना जर का त्यांचे विषय कळाले, तर त्यांना त्या गोष्टीपासून लांब जातात. आणि आजपर्यंत त्या भागामध्ये जर का आपण पूर्ण अभ्यास केला तर त्यांचे प्रश्न मांडले गेलेले नाही आहे. म्हणजे खूप क्वचित प्रश्न स्टार्ट टू एंडपर्यंत आहे. तर मी त्या भागात काम करते आणि सतत मला वेगवेगळे प्रश्न त्या भागात जाणवतात, अनुभवायला येतात आणि म्हणूनच मी हे काम करते. आणि ते माझ्या घरच्यांना माहिती आहे, माझ्या फॅमिलीला माहिती आहे, माझ्या आईला माहिती होतं, वडिलांना माहिती होतं. सुरुवातीला मला या सगळ्या गोष्टीला विरोध केला गेला, भावांनी विरोध केला. भावांच्या जे मित्र होते त्या भागातच राहणारे होते, त्यामुळे त्यांनी सुद्धा विरोध केला की अरे तुझ्या बहिणीला काय कळतं की नाही, अशा बायकांबरोबर ती काम करते. पण आज मी त्यांच्याबरोबर उठते, बसते, उभी राहते, मी त्यांच्या घरी जाते. मला ते वेगळ्या वाटतच नाही, मला माझ्यासारख्याच वाटतात आहेत. कारण की मी त्यांना माणूस म्हणून त्यांच्यामध्ये बघते. मी त्यांना वेगळ्या नजरेने बघत नाही आहे किंवा मी त्यांना वेगळं समजत नाही आहे. मला एवढंच कळते, जसं देवानी मला घडवलं, जसं मला देवानी जन्माला घातले, तसंच त्या ताईंनासुद्धा जन्माला घातलेली आहे. आणि मी हा फरक ठेवत नसल्या कारणाने मी खूप छान पद्धतीने काम करते. म्हणजे असं असतं की लोक विचारतात, ताई तुझं ऑफिस कुठे, तू कुठं भेटणार, तू कुठं. मी त्यांना म्हणते तुम्ही या मला भेटायला, मी तुम्हाला एरियामध्येच भेटणार, एरियामध्येच मी आहे आणि आपण एरियामध्येच भेटूया. आणि एरियामध्ये जो चालता बोलतं जे माझं ऑफिस आहे ना, ते खूप स्ट्रॉंग नेटवर्किंगमध्ये काम करतं. कारण की डायरेक्टली संवाद होतो, डायरेक्टली त्या महिलेशी बोलता येतं, डायरेक्टली त्या एरियामध्ये काय घडतं ते कळतं. आणि हे सगळं घडत असताना 1 to 1 जे म्हणतो की संवाद,
की मी ऑफिसमध्ये बसायचा आणि मग मी पेपर काळा करायचा नाही. मला मी त्यांच्यामध्ये गेले तरच मला त्यांचे छोटे छोटे प्रश्न कळणार आहेत, कारण की हे प्रश्न खूप जटिल आहेत. आज त्या भागामध्ये सर्वात जास्त जे यूज होतं ते कंडोम यूज होतात. त्याचबरोबर महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सॅनिटरी पॅड मोठ्या प्रमाणावरती तिचं वापरले जातात. तर त्याचं वर्गीकरण कसं व्हायला पाहिजे, त्याचं ती स्वच्छता करून त्याचं विल्हेवाट कशी लावता यायला पाहिजे, हा एक खूप मोठा चॅलेंजिंग विषय आहे. त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे मुलं आहेत त्यांचं भविष्य घडवण्यासाठी, त्यांच्या करिअरसाठी काम होणं गरजेचं आहे, किंवा त्यांचा ठीक आहे म्हणजे तेवढा विश्वसनीयता एक निर्माण करायला पाहिजे. जी गोपनीयता असते ती महत्त्वाची असते, की बाबा तुमची आयडेंटिफिकेशन, तुमच्या मुलांची आयडेंटिफिकेशन अशी ओपन होणार नाही, किंवा तुमची मुलं आहेत म्हणून असं प्रेझेंट होणार नाही. कारण की कुठल्याच आईला मी हा धंदा करते आणि माझ्या मुलाला हे कळावं असं कुणालाच वाटत नसतं. त्यामुळे आपल्याला त्या विषयावरती पण कामं भरपूर आहेत, भरपूर अडचणी आहेत. रोज आता जो एकटेपणा येतो म्हणजे व्यसन झाल्यानंतर, किंवा असं ज्यावेळेस आपली एखादी व्यक्ती खूप लांब गेल्यानंतर एकटेपणा जो येतो, आता तिथं आत्महत्येचंही तसं प्रमाण आहे. मध्यंतरी कात्रजला म्हणजे दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्या होत्या. कात्रजला जस्ट त्यांनी एक महिला आणि एक माणूस, दोघांनी ॲट ए टाइम एकाच दिवशी आत्महत्या केली होती. आणि ती आत्महत्याचा जर का अभ्यास ज्यावेळेस करण्यात आला, म्हणजे मी माझ्या परीने अभ्यास जो केला, तर ह्याच्यामध्ये जे त्यांच्या मनात वैचारिक विचारांचा जो झगडा चालू होता, तर ते कुठे असं व्यासपीठ नव्हतं की मन मोकळं पद्धतीने बोलावं, एकमेकांना समजून घ्यावं. आणि त्या ह्याच्यामध्ये ते झालं. आणि त्याच्या अगोदर पण अशा 2-3 घटना त्या भागात घडलेल्या होत्या. 2-3 म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत जर का रेशो बघितला तर 7 ते 8 घटना अशा घडलेल्या आहेत, की ज्यावेळेस एका बाईनी टॉयलेटमध्ये आत्महत्या केली, एका बाईनी जे बेडरूम होती म्हणजे 10x10ची खोली होती तिथं आत्महत्या केली. कात्रजला 2 आत्महत्या झाल्या. म्हणजे ह्या परत म्हणजे काही वेळेस असं पण होतं की मी म्हणते की सुसंवाद साधा, मुलांशी सुसंवाद साधा. आमच्या ताईंच्या म्हणजे अशा 3-4 ताई आहेत, त्यांच्या ताईंच्या मुलांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे ते वेगळ्या ठिकाणी राहतात, पण त्या मुलांना माहिती नव्हतं की आई हा कुठला बिझनेस करते. तर मुलांना जे वेळ द्यायला पाहिजे, किंवा जे एक ठराविक आयुष्यातला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येकानेच देणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीला समजून घेणं, त्यांना समजून घेणं, तर कदाचित ही वेळ आली नसती. एका ताईची 18 वर्षाची मुलगी होती, फक्त एका मुस्काडीत आईने मारलं होतं, की त्या मुस्काडीत मारल्यामुळे तिने आत्महत्या केली होती. आणि ह्या घटना अशा घडतात आहेत. आणि तिथं कचरा जो म्हणजे पिण्याचं जे पाण्याचं प्रमाण आहे, किंवा तिथं स्वच्छता कामगारांचं म्हणजे सकाळी महानगरपालिकेची लोक येऊन काम करतातच आहेत, पण तिथं एक स्वच्छता मोहीम स्वच्छ संस्थेकडनं तिथल्याच काही महिलांना घेऊन त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम केलं जातं. तर त्या भागातल्या महिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे की जर का आत्ता म्हणजे स्वच्छ होतं आणि लगेच अर्ध्या तासात तिथं कचरा टाकला जातो, मग कुणी ते भाजी निवडताना टाकतं, मग कुणी ते ग्लास वगैरे असतं. तर ह्याविषयी पण काम करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे भविष्यामध्ये. ताई, आता तुम्ही लहानाच्या मोठ्या बुधवार पेठेत झाल्या, तुमचं वास्तव्य अजूनही तिथेच आहे. असा कोणता एक वाईट अनुभव तुम्हाला आलाय का? असं म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तिथे येता जाता लोक महिलांना त्रास देणं किंवा त्यांना छेडणं, विचारणं वेगवेगळ्या गोष्टी, तर असा कोणता तुम्हाला अनुभव आलाय का? दादा, हा अनुभव तर मला रोज येतो. आणि जेव्हा कारण की आपलं घरच त्या एरियामध्ये आहे आणि आपल्या घरापासूनच तो एरिया सुरू होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण घरात एंट्री करतो, वाड्यात एंट्री करतो किंवा वाड्याच्या बाहेर पडतो, तर आपल्या शेजारीच त्या महिला वर्ग थांबलेल्या असतात. आणि बुधवारपेठ म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात ते असतंच की बाबा महिला म्हणजे उपभोगण्याची वस्तू आणि इथं हा व्यवसाय चालतो, मग ती महिला गृहग्रस्तीची असो किंवा ती असो. पण ह्याच्यामध्ये फरक असतो, कारण की त्यांची देहबोली किंवा त्यांचा मेकअप हा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो.
आणि तिथं येणारा जो ग्राहक वर्ग आहे किंवा जी येणारी लोक येतात जातात, तर ह्याच्यात सगळेच शुद्धीत येतात असंही नाही आहे. कोणी दारू पिऊन आलेलं असतं, कोण म्हणजे नशेत असतं, कोण गांजा पिऊन आलेलं असतं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची लोकं तिथं येतात जातात. त्यामुळे मला भरपूर प्रश्न येतात आणि आजसुद्धा म्हणजे ज्यावेळेस आपण वाड्यात जातो किंवा बाहेर पडतो किंवा गाडी काढत असतो, त्यावेळेस आपल्या पाठीमागं काही लोकं येतात, "कितना लेगी? आती है क्या? कितना रेट है? एक शॉट का कितना लेगी?" म्हणजे असे प्रश्न विचारण्यात येतात. ते मग मलाही आलेले आहेत. आता ज्यावेळेस आपण फील्डमध्ये काम करतो, एरियामध्ये जातो, तर लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो तो असा विचार नाही करत, की ही मॅडम आहे, ही सोशल वर्कर आहे, नाही. कारण की आपण जसे आहोत त्या पद्धतीने तिथं वर्कआउट करत असतो. त्यामुळे तिथं महिला भरपूर आहेत म्हणून त्यांच्या डोक्यात हेच असतं, की बाबा ही पण त्याच्यातलीच असेल. तरी आपल्यामध्ये खूप फरक असतो आणि त्या ताईंमध्ये फरक असतो. देहबोली असते, भाषाशैली असते, मेकअप असतो, सगळ्या गोष्टीत फरक असतो दादा. पण तरीसुद्धा असे प्रसंग खूप आलेले आहेत. मग कधी-कधी मग आपण त्याला 2 मुस्काडीत मारायच्या. मग त्याला विचारायचं, "मी तुला सांगितलंय का? मी तुला विचारलंय का? तू मला का विचारतोय?" म्हणजे एवढं डेअरिंग तिथं राहावं लागतं. आणि तेवढं मी म्हणजे माझा कॉन्फिडन्स जेवढा आहे स्ट्रॉंग, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा प्रश्नाची उत्तरं तडकेफड देणं आणि 2 मुस्काडीत मारायची वेळ आली तर मारणं, हे सुद्धा मी तिथं केलेलं आहे. आणि म्हणजे आत्तापर्यंत कारण की जे लोकं येत असतात त्यांच्या डोक्यात फक्त भिनभिनलेलं असतं, की मला उपभोगायचं आहे, मला पैसे द्यायचे आहेत आणि मला काम करून मोकळं व्हायचं आहे. तर त्यामुळे हा विचार लोकं करत नाही आणि मला सातत्याने नेहमी आणि आत्तापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागलेली आहे आणि कधी-कधी तोंडाखाली म्हणजे त्या माणसाच्या कानशिलात पण मारावी लागलेली आहे आणि हे करावं लागतं कारण की भरपूर प्रॉब्लेम येतात. आत्ता 1 जानेवारी 2025चंच एक उदाहरण, ज्वलंत उदाहरण देते, की मीनाक्षी हॉटेलमध्ये एका ताईंनी 4 माणसांबरोबर काहीतरी प्रकार केला. त्या बाईला ते मारत होते म्हणून ती बाई पळत-पळत माझ्या वाड्यामध्ये शिरली. हे मला माहिती नव्हतं. मी खाली आमचं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या इथं चहा घेण्यासाठी थांबले होते. कारण की 1 जानेवारीला महात्मा फुले आपल्या भिडेवाड्याला कार्यक्रम असतो. तर त्या कार्यक्रमाला मला जायचं होतं. त्यामुळे मी खूप लवकर उठलेले होते आणि ती महिला आपल्या वाड्यात शिरली आहे, हे मला कळालेलंच नव्हतं. पण ती 4 माणसं त्या वाड्यात आली आणि ते म्हणजे नाही का मला म्हणजे बोलायला लागली, की म्हणजे घर मालकी ने कहाँ पे छुपा है, निकाल बाहर उसको, हमें उसे मारना है, उसने गलत काम किया है. पण मी त्यांना हेच सांगत होते, की बाबा असा आमचा वाडा नाही आहे आणि इथं असा प्रकार चालत नाही आहे. हा म्हणजे नाही का गृहग्रस्तीचा वाडा आहे, तुम्ही असं काही बोलू नका. पण त्यांच्या डोक्यात एक गणित फिट बसलं होतं, की ही बाई आहे ना, मग ही घरमालकीणच आहे, ही त्या बाईला पाठीशी घालतीये. आणि त्यांची आणि माझी खूप अशी झुंज म्हणजे थोडक्यात वाद खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत होता. आणि तिथं असं नव्हतं की लोकं नव्हती, तिथं खूप गडी माणसं उभी होती, पुरुष होते, शेजारी हॉटेल चालू होतं. परत सकाळी तिथं खव्याची गाडी येते, म्हणजे मावा तिथं येतं, तिथं एक 20-25 गडी माणसं त्या गाडीवरती काम करत असतात. हॉटेलच्या इथं लोकं थांबलेली होती, खूप लोकं तमाशा बघत होती, पण कुणी मधी पडत नव्हतं. पण मला माझ्या ह्याच्यावरती खूप हे होतं, कारण की त्यांच्या आवाजापेक्षा माझा आवाज खूप मोठा होता, तीव्र गतीने होता आणि मी त्या चौघांना हँडल करत होते किंवा मी त्यांच्याशी फाईट करत होते, मी त्यांच्याशी बोलत होते. हे खूप महत्त्वाचं होतं. आणि असे प्रसंग घडतात, म्हणजे असं नाही की फक्त वाड्यातच शिरतानाच आपल्याला रेट वगैरे विचारला जातो, असं नाही. कधी-कधी नकळतपणे चुकून लोकं वाड्यात पण शिरतात, म्हणजे पार आपल्या घरापर्यंत पण येतात. म्हणजे असं पण होतं. मग त्यावेळेस त्यांना सांगावं लागतं, की ये म्हणजे हा वाडा गृहग्रस्तीचा आहे, यहाँ पे ऐसा कुछ काम नहीं होता है, निकल यहाँ से. म्हणजे हे असं बोलावं लागतं. आणि असे प्रसंग तिथं जे आजूबाजूला जे
लोक राहतात. तर आता कसं झालं आहे की पूर्वी स्थानिक लोक तिथं राहायचे, पण हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे ते वाढल्यामुळे लोकांनी ती घरं भाड्याने देऊन वेगळ्या ठिकाणी शिफ्ट झाले. पण माझी परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने, माझ्यावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या मोठ्या असल्याकारणाने, परत कुटुंबामध्ये आजारपण असल्याने आर्थिक जे आहे ते एक हे आहे, त्या कारणाने मी तिथंच राहते. आणि मला ते कामाचं एक माझं हॉटस्पॉट आहे. कारण की मी ज्या लोकांसाठी काम करते किंवा ज्या महिलांसाठी 24 तास मी त्यांच्यासाठी अवेलेबल असते. कधीही कुठलाही कॉल आला तरी मी त्यांच्यासाठी पळून जात असते. मी त्यांच्याशी त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी त्याच ठिकाणी राहिला आहे. अच्छा. आज आपल्यासोबत अलकाताई या ठिकाणी आल्या. बुधवार पेठेतील महिलांसाठी त्या काम करतातच, पण त्याचसोबत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, विविध गोरगरिबांसाठी असेल, विविध प्रकारच्या सामाजिक स्तरातील लोकांसाठी असेल, अलकाताई सतत काम करत असतात. तारेवरची कसरत त्या नेहमी करत आल्यात आणि त्यांना पुढे सामाजिक कार्यात यश लाभो अशीच आमच्या लय हार्ड परिवाराकडून आम्ही मनोकामना व्यक्त करतो. ताई, तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर कोणत्या माध्यमातून पोचता येईल? नमस्कार, मी अलका गुजराळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग खात्यात समसंघटिका या पदावरती कार्यरत आहे आणि त्याचबरोबर अलका फाउंडेशनची सदस्य म्हणून कामकाज बघत आहे. कारण की ज्यावेळेस आपण त्या भागात काम करतोय तर फक्त मी बुधवार पेठेतच काम नाही करत, मी वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या वंचित घटकातील लोकांबरोबर काम करते. आणि हे काम करत असताना मी अलका फाउंडेशनच्या माध्यमातून करते सामाजिक काम. तर आपली निश्चितच 100% मदत लागणार आहे. आवर्जून ह्या वस्तीला सुद्धा भेट द्या. आणि तुम्हाला असं वाटते की कुणाचा वाढदिवस साजरा करायचा आहे किंवा वर्षश्राद्धाचा जो कार्यक्रम असतो की म्हणजे जेवण कुणाला द्यायचं असतं, रेशन द्यायचं असतं, तर अशा वेळेस साहित्य स्वरूपात तुम्ही निश्चितच आम्हाला मदत करू शकता. म्हणजे अलका फाउंडेशन हे सतत पारदर्शीपणे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत काम करतं आहे आणि त्या लोकांना एक हात मदतीचा हा उपक्रम आपण राबवतो आहे. आणि बुधवार पेठेमध्ये एक दिवा अस्तित्वाचा हा आपण उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. विविध माध्यमातून तुम्ही मदत करू शकता. मग ती साहित्य स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल, तर आवर्जून तुम्ही ह्या गोष्टीला सहकार्य करा. आणि समाजासाठी काहीतरी आपल्याला देणं आहे, देणं लागतं म्हणून मदत करा. आणि तुम्ही माझा नंबर जो आहे 7774050635 7774050635 9637105899. तुम्हाला असं वाटलं की बाबा आम्हाला काहीतरी मदत करायचं आहे, तिथं मदतीचा हात द्यायचा आहे, तर आवर्जून ह्या नंबरवरती कॉल करा. नक्की या आणि ह्या वस्तीला भेट द्या. ही वस्ती तुमच्या आमच्यासारख्याच लोकांची आहे, ही वेगळी लोकं नाही आहेत. फक्त आपण विचार बदलूया आणि विचार बदलला की नक्कीच दिशा बदलेल. आणि जो आपला वैचारिक एक विचारांची देवाणघेवाण आपण जी करतोय त्या वस्तीबद्दल, ती नक्कीच बदलेल. फक्त एकदा या, अनुभव घ्या. वाईट लोकं नाही आहेत, आपण त्यांना वाईट समजतो. त्यामुळे विचार बदला, दृष्टिकोन नक्कीच बदलेल. धन्यवाद ताई आल्याबद्दल.